आपल्या वस्तीमधला देव जो सदैव आपल्या सोबत असतो, तो आपल्या संपूर्ण गावामध्ये फिरत असतो. प्रत्येकाला तो सुखी ठेवतो, प्रत्येकाच्या नेहमी सोबत असतो. बघू शकतो आपण त्याची प्रचिती. तो नेहमी आपल्याला कामावर आपल्या नेहमी सोबत असतो, आपल्या सुरक्षेची काळजी घेत असतो. गडकिल्ले चढताना तो आपली सदैव काळजी घेत असतो. कोणत्या प्रकारचा कठीण गड असो तो नेहमी सोबत असतो. समुद्रामध्ये आपली होडी तो सावरतो. त्याच्यावर प्रत्येकजण विश्वास ठेवतो आणि तो फुलात आहे, या सृष्टीमध्ये आहे, या पाण्यामध्ये आहे, या झाडांमध्ये आहे आणि नदीच्या प्रवाहामध्ये देखील आहे. अशी देवाची ख्याती. कधीकधी तो राखणदार बनून तो आपल्या गावच्या वेशीमध्ये फिरत असतो आणि सदैव पाठीशी असतो. बैरी देवा महाराजा सगळ्यांचा भला करे देवा. आई तुळजापुरी माते तुला माझा दंडवत भगवंता. बैरीदेव महाराज की जय. आपली पहाट आहे आणि अगदी आता यावेळी आपण पहिल्यांदाच पालखीची व्हिडिओची सुरुवात अगदी काकड आरतीपासून करणार आहोत. वातावरण अगदी छान झालेलं आहे. सगळीकडे वातावरणामध्ये भैरदेव दिसत आहे. आपण इंट्रो पाहिला की भैरदेवाचं वास्तव्य कुठे कुठे असतं आणि तो कसा आपल्या भक्तांना सांभाळतो वगैरे. तेव्हा मित्रांनो तुम्हाला सांगतो की गेली 26 वर्ष ही व्हाईब्स आहे आणि ती अजून जशी तशी टिकून आहे. हे फार मोठे म्हणजे आनंदाची गोष्ट वाटते. व्हाईब्स म्हणजे वातावरण. म्हणजे आता जसं काय चैत्र आपला उगवला की एक ओढ लागते आपल्याला की भैरदेवाच्या पालखी. नमस्कार मित्रांनो, मी सागर पाटील. श्री भैरदेव पालखी सोहळा 2026 मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. कसं आहे की श्री भैरदेव पालखी सोहळ्याचा आपल्याला म्हणजे उल्लेख करावा लागेल, कारण सर्वांचे या पालखीमध्ये स्वागत आहे. कारण हा व्हिडिओ नुसता सागर पाटीलचा नसून आपल्या या भैरदेवाचा आहे, त्याला अखंड सांभाळणाऱ्या त्या परिवाराचा आहे. तेव्हा सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला. जय भैरदेव. गावचा उत्सव म्हटला की तिथे जेवण आलं म्हणजे अगदी सामूहिक पद्धतीने जेवण. म्हणजे मी म्हटलं ना की हे अखंड गाव एक कुटुंब आहे आणि या कुटुंबासाठी बनवणारं जेवण हे या ब्लॉगमध्ये आपण शूट केलंच होतं. तेव्हा आपल्याला जायचं आहे. जेवण बनवण्याची जी एक कला आहे तर ती सादर म्हणजे जे जेवण बनवण्याची कला जे सादर करतात जे आपले आचारी वगैरे असतील, आचार्य नाही तर त्यांना आमच्याकडे रांधे वगैरे म्हणतात, असे बरंचसं म्हणजे त्यांना तो मान असतो. तर तो आपल्याला पाहायचा आहे. म्हणजे कसं एकत्र येऊन जेवण वगैरे शिजवतात तर ते बघायचं आपल्याला. खरोखर सांगतो की भक्ती मार्गाबरोबर एकत्र जेवण करण्याची देखील एक फार मोठी भक्ती आहे आणि फार मोठं असं पुण्य आहे. तर ते स्वयंसेवक जे आहेत तर ते आपल्याला आता बघायचं आहे, त्यांची तळमळ पाहायची आहे, त्यांची कामगिरी पाहायची आहे. सुरुवात करूया त्यांच्यासाठी आणि त्यांच्या सन्मानार्थ हा एक त्यांचा एक छोटासा एक भाग आहे. सगळ्यांच्या व्हिडिओमध्ये पाहिलं तर रात्री या मंडपाचं काम चालू होतं आणि आता आजूबाजूला सगळं वातावरण बघा कसं एकदम पिवळं पिवळं झालेलं आहे.
काही ज्येष्ठ मंडळी, काही नवीन मंडळी, अशी बरीचशी आहेत. तर सर्वप्रथम आपण काय करू, सुरुवात करूया आपण आधी कटिंग. या ठिकाणी आपण पाहिलं तर सगळीकडे भाज्या कटिंगची कामं चालू आहेत. बघूया, आपण खरोखर सांगतो की प्रत्येकाच्या कामाला एक चांगली रेटिंग दिलं पाहिजे, कारण माणूस खरा कामाने ओळखला जातो. ज्याला म्हणतात की कामाचा माणूस, जो अगदी सकाळी येतो आणि इकडे सर्वांच्या म्हणजे भोजनाची तयारी करण्यासाठी तो धडपडत असतो, तोच खरा आपला कामाचा माणूस. बघूया कटिंग काय काय होतं ते. जाऊया आता एक आव्हानात्मक काम म्हणजे कांदा कापणे. कारण कसं आहे की डोळ्यातून अश्रू घालून हा काम केला जातो मुळात. म्हणजे नुसता एकच माणूस नाही तर त्याच्या भोवताली असणारी सगळी माणसं रडत असतात. हां, तुम्ही गॉगल बेगल घालायचं ना, म्हणजे कसं हे होणार प्रोटेक्टिव्ह. बघा, चला छानपैकी बघितली तर ही आपली गावची मंडळी. म्हणजे कसं आहे, एकोप्याने येतात. समजायचं की माणूस काम करायला येतो याचा अर्थ काय की माणूस मनाने चांगला आहे, कारण त्याच्या प्रत्येकाच्या मनामध्ये एकच तळमळ आहे. कोणत्याही प्रकारचा मोबदला नाही आहे, फक्त मोबदला एकच आहे की बहिर्देवाचा उत्सव चांगला व्हावा आणि त्याला म्हणजे आणखी त्याचा प्रसार व्हावा. हेच छान आहे. मस्त. सर्वांचे खूप खूप धन्यवाद, कारण अशीच मदत करत राहा जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला देखील एक मोठा आदर्श निर्माण होईल. सगळीकडे विविध प्रकारची भाजीची कटिंग. बघा, इथे आता मिरची कटिंग होत आहे. वाव, तिन्ही भाऊच मिरच्याच कुठं करायला काय? अरे वाव, बरोबर. म्हणजे तुमच्या घरात म्हणजे मिरची जास्त आवडते वाटतं. हां हां, बरोबर आहे, म्हणजे मिरची जास्त आवडते. हां, चला बघूया. हा मेनू बघून जिभेला पाणी सुटलेलं आहे, परंतु कसं आहे की हा जिभेला पाणी सुटायला म्हणजे का हा शिरा नाही आहे, तर हा आपला प्रसाद आहे. कारण प्रसादाला लिमिट असतं. हो, बरोबर आहे. इथे मस्तपैकी ड्रायफ्रूट वगैरे कटिंग केले जातात. आणि बघा, जुनी पद्धत आपली. आपल्याला वलीचे जेवणामध्ये मोठा दिसतो खलबत्ता, आणि आता या वलीमध्ये म्हणजे या आपल्या कामामध्ये छोटा खलबत्ता दिसतो, कारण हा प्रसादाचा आहे आणि तो व्यवस्थित झाला पाहिजे अशी एक त्याची असते. कारण कसं मोठे याच्यामध्ये घेऊन जमणार नाही, ते त्याला छोटंच लागतं. सगळीकडे काय काय आहे, बदाम आहे, मनुका आहेत, चारुली आहेत आणि केली. मग प्रसाद कुठे बनतो? प्रसाद बाहेर का? चुलीवरचा प्रसाद. चला बघूया. आयवनी कोथिंबीर आणलेली आहे. बरोबर, कोथिंबीर शिवाय चव नाही ना आयव, शेवटा लागते. चला बघूया. आता मगाशी तर ड्रायफ्रूट कटिंग होत होते आणि आता इथे प्रसाद बनवला जातो. वा, प्रसादासाठी विशेष कारीगर मामा. वा, जरा लेट ये. जरा लेट म्हणजे मग चला शिजवून मोकला सगळं तवाला असतो. हा हा हा, बरोबर आहे. पण कसं आहे, ब्लॉगर आहे, ब्लॉगर आहे तो पण माणूस आहे, त्याला संसार आहे. शेवटी सकाळी येऊन व्यायाम करायला पाहिजे. तर बघू शकतो आपण. आता कसं की आपल्याला सध्या गॅस सिलेंडरचा मोठा फटका बसलाय, म्हणून बघा चुलीवरचा प्रसाद. आणि विशेष म्हणजे काय, चुलीवरचा प्रसाद आणि त्याच्यामध्ये असणारे एवढे पदार्थ म्हणजे, आणि शिवाय या माणसांचं प्रेम, म्हणजे हा प्रसाद नक्कीच चविष्ट होईल. होणार. जमाना ग्राइंडरचा आहे, तरी अजूनपर्यंत आपल्या खलबत्त्यातली चव कायम ठेवते. कारण कसं मिक्सरमध्ये फक्त तुकडे होतात, परंतु आपला जो खलबत्ता असतो त्याच्यामधून रस बाहेर पडतून आपला हा जो लसूण आहे, किंवा अजून काय आला वगैरे ठेसला त्याच्यामध्ये झाला, ते सर्व चविष्ट होतं एक रसानी. अखंड जग गॅस टंचाईचा एक भीषण सामना करत आहे, परंतु आमच्या श्री बहिदेव पालखी सोहळ्यामध्ये कधीच गॅस टंचाईचा म्हणजे आम्हाला त्याचं म्हणजे काही नुकसान होणार नाही. कारण कसं आहे की आमचं जे जेवण आहे तर ते नेहमी चुलीवर बनवलं जातं, मोठ्या आगीवर बनवलं जातं. आणि मोठ्या म्हणजे त्याला भट्टी म्हणतात आमच्याकडं. तर मोठी मोठी टोपं वगैरे बनवत जातात. आता आपल्या पाठीमागे पाहतच आहात, लाकडं वगैरे आहेत आणि आपले स्वयंसेवक आहेत, आचारी म्हणजे आपले रांधे, म्हणजे त्यांना आमच्याकडे रांधे म्हणतात आणि त्यांचा विशेष सन्मान असतो तो. तर ते छान असं बनवतात. तर आता आपण त्यांना याच्यामध्ये शब्द वापरू शेफ, म्हणजे कसं आहे की समाजासाठी जेवण बनवतो तर त्याला एक सन्मान म्हणून आपण शेफ हा शब्द बनवतात जेवण समोर. वाव, बघू शकतो मोठ्याच्या मोठ्या अशा चुली रचलेल्या आहेत, लाकडं वगैरे आहेत. आणि जर बघितलं तर आता जेवण बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे. आज जेवायला फार मजा येईल, कारण आपण जर बरेच ठिकाणी बघितलं तर ह्या जेवणासाठी बरेच जणांचे हात लागतात. प्रत्येकाचं प्रेम त्या जेवणामध्ये येत असतं. आपली मसाल्याची चव असते, परंतु प्रेमाची चव देखील अनुभवायची असेल तर हे गावचं जे गाव जेवण आहे तर ते पण नक्कीच तुम्हाला इथे म्हणजे अनुभवता येईल. चला बघूया. आता इथं मामा उकडते काहीतरी. मामा काय आहे? चवली आहे का?
हा वा कसं आहे की कार्याची नेहमी फेमस भाजी म्हणजे चवली आहे. पण सध्या चवलीच पाहिजे फक्त आहे ना, म्हणजे अजून ते पदार्थ इथे टाकायचे असेल का? हां हां ठीक आहे ठीक आहे. आता पुढं बघूया. पुढं पण वा या ठिकाणी पण चवलीच. कारण कसं आहे की माणसं पण तेवढीच जेवायला येतात, म्हणजे भाविक भक्त जेवायला येतात. कारण बघा आपण जे मोठी बघितलं ते 100 किलोच्या ज्या आपल्या टोपा आहेत ते 2 चरवलेले आहेत तिथं. हां 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 कोथिंबरी कोथिंबरी म्हणजे चला एक गावठी शब्द भेटलेला आपला कोथिंबरी म्हणजे कोथिंबीर. त्याला बऱ्याच ठिकाणी म्हणजे तुम्ही जसे प्रांत बदलणार हा हिंदीमध्ये धनिया पत्ती. पालखी सोहळ्यासाठी चविष्ट जेवण देणारी ही आपली माणसे नुसतं जेवण नाही तर त्यांचं प्रेम देखील देतात. श्री बैरदेव पालखी सोहळा जर म्हटलं ना आपण तर तो कसा आहे की भक्ती शक्ती आणि प्रेम म्हणजे कसं एकीकडे भक्तिमार्ग असतं शक्ती प्रदान करतो शिवाय आणि प्रेम. आता आपण बघितलं की बरीचशी माणसं आहे. मी तुम्हाला सांगतो की ही माणसं कुठली केटरची माणसं नाही आहे तर ही गावातच माणसं आहेत. एकत्र येऊन काम करतात, एकत्र येऊन भाजी कटिंग करतील, एकत्र येऊन जेवण शिजवतील आणि सर्व सोहळा जो आहे तो एकत्रितपणे साजरा करतील. हेच या बैरदेव पालखी सोहळ्याचं मोठं वैशिष्ट्य आहे आणि तेच तुम्हाला एक दाखवण्याचा एक मोठा एक मानस आहे. जेणेकरून आपल्या कोकणामध्ये अशा बऱ्याच प्रथा आहेत आणि बऱ्याच सण आहेत जे आज देखील मोठ्या प्रेमाने साजरे केले जातात. त्याच्यापैकीच असणारा हा श्री बैरदेव पालखी सोहळा केलवणे पाडा हा येतो आपल्या पनवेल तालुक्यामध्ये. माझ्या बैरी देवाला येलकोट येलकोट जय मल्हार सदानंदाचा येलकोट येलकोट सदानंदाचा. या ठिकाणी आपण जर आता पाहिलं तर आता तयारी तर दिसतेच आहे आणि यांच्याकडे काय काय आहे नंगोटा तुम्ही घालणार बघू संध्याकाळी मग भेटू आपण. बघा यांना दुसऱ्या पार्टमध्ये आपण लंगोटा म्हणजे घातलेला बघू आपण एकदम सरग्यांचा वगैरे आहे. म्हणजे मासली का विशेष आपले मासली पाहिजे कोल्ली बांधव समजेल कसा म्हणजे मच्छीमाराचं समजण्यासाठी. बरेच भाविक या सोहळ्यासाठी दान देत असतात आणि ते दान स्वीकारण्यासाठी एक विशेष सोय केलेली असते. आलेल्या माणसाला पावती दिली जाते आणि सर्व लेखाजोखा व्यवस्थित चालत असतो. आता जो विभाग आहे तो आपला अधिकोष विभाग आहे. आता आपण बँकेजवळ आहोत. ही आपली म्हणजे कसं आहे की आर्थिक बँक म्हणजे कसं आहे इथे आपल्या देणगीचा लेखाजोगा पावत्या वगैरे यांचा सर्व हिशोब होत असतो. कसं आहे की कुठलीही प्रकारची संस्था असो त्यांचा एक आर्थिक बाजू म्हणजे एक बँक असते ना. तर बघा आता कॅशियर बसलेले तिथं. हे काय घड्याळ वगैरे ते मिसिंग आहेत का? त्याचे मालक आम्ही शोधतो. मालकाला शोधतो तुम्ही. हा बघा मिसिंग आहे घड्याळ. किती आमच्याकडे प्रामाणिकपणे आहे बघा. वस्तू गेलेली कधी कोणाची जात नाही म्हणजे वस्तू गेलेली परत गेली जाते. आता ही वस्तू भेटलेली आहे कोणाची असेल तर त्यांनी घेऊन जावे आणि या आमच्या भाविकांचे त्याही धन्यवाद मानावे. की आपण एकदा पुष्पवृष्टी झाली की तिथं कुणीही गर्दी करायची नाही. ज्याला मान दिलाय त्यानं तिथं तुम्हाला जातोय हे असं करा हे तसं करा सगळं माहिती आहे आम्हाला. साजरा होत असताना श्री दत्ताई बेरा त्याच्या कमरेला स्वतः काळाचा कर्तनकाळ होत घोड्यावर स्वार करी केलवणे पारा गावचा सांभाळ बैरदेव कैवारी आपला आपला कैवार घेऊन म्हटलेला आहे. खरंच धन्य आम्ही जन्म आलो दास बैरदेव संरक्षण करतोय. खरंच मला हेवा वाटतोय की हा दिवस कधी येतोय असे आम्ही आतुरताने जसं जातक पक्षी पावसाची वाट बघतोय त्याप्रमाणे आम्ही या दिवसाची वाट बघत असतोय. कारण हा आमचा उत्साह आहे, हे आमचं प्रेम आहे. त्या देवाच्या प्रेमाने हे शरीर भरून येतोय आणि खरंच डोळ्यातून अश्रू वाहतात. तो दिवस आल्यानंतर आनंद अश्रू आणि हेच आनंद अश्रू तो भगवंत आमचं सतत ठेवीन हीच त्याच्या समोर इच्छा आहे. आता पाहिलं तर आपल्या या पालखी सोहळ्यामध्ये आणखी एक ब्लॉगर म्हणजे आपला आर्यन कोळी यांचे देखील आज इथे म्हणजे आगमन झालेलं आहे. धन्यवाद आल्याबद्दल.
हा सोहळा राज्यस्तरीय व्हावा, जास्तीत जास्त ब्लॉगर यावे हीच माझी इच्छा होती. आज तुम्ही पूर्ण केलेली आहे. नमस्कार. आता काय फुलपर काय फुलपर ना, ठीक आहे या मग फुलपराला या. जसजशी दुपार होईल तसतशी आता गर्दी देखील वाढेल, कारण आता थोड्याच वेळात पुष्पवृष्टी म्हणजे आमच्या गावा ठिकाणी त्याला फुलपरणे असं म्हणतात. अनेक मंडळी येत असतात आणि आता बघितलं आपण सकाळी जरा म्हणजे खालीच होतं, पण आता संपूर्ण परिसर आता भरत चालला आहे. आता पालखी सोहळ्याच्या दिशेने चाललो आहोत, मंदिराच्या दिशेने चाललो आहोत. आता माणसं देखील मगाच नंतर भरपूर आहेत. अरे वा, गाडी घेऊन डायरेक्ट माणसं देखील भरपूर आता जमवत चाललेत. अरे वा, हाय हाय. त्यासुद्धा पण हा लुक करण्याचं उद्दिष्ट मुळात काय कारण आता आमचा एक मुलगा आहे पप्पूड म्हणून, तर त्याचं आता लग्न ठरलंय कोली एक मुलीची, त्यामुळे ही थीम आहे. असं आहे का? हा हा, बघू शकता पप्पूडच्या म्हणजे सासरवाडीची थीम इथं लागू केलेली आहे सर्व मुलांनी. अरे वा, आशांनी पण नंगोडा घातलाय, मस्त. अजिबात शूट होत नाही. जाऊ शकतो आपण. हा, मग तुम्ही नंगोडा घातलास? शिलाई नाही भेटली का? 3-4 व्यापारी का होईना, पण माझ्या भैरदेव पालखी सोहळ्याला थोडेफार जत्रेचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. म्हणजे हार असतील, शिवाय बांगड्या भरणारे असतील, बघू शकता आपण. म्हणजे कसं आहे की सोहळ्याला थोडीशी एक छोटीशी जत्रा, मिनी जत्रा म्हणावी आपली. मिनी जत्रेपेक्षा देखील छोटी जत्रा पण आहे हे फार महत्त्वाचं आहे. नाही, तुम्हाला जे काही लागेल ते मी तुम्हाला इथे देईन. तुझ्या पत्नीला गर्भावस्थेमध्ये काय खावंसं वाटतं, काय प्यावंसं वाटतं, ते मी सगळं काही इथे देते. नाही, पती म्हणून माझा काही धर्म आहे. तिला लागेल ते मला तिला देता आलं पाहिजे, म्हणून माझं कर्तव्य मी करेल तिच्याकरता, खाण्याकरता आणेल. नाही, तुम्हाला जे काही पाहिजे ते मी तुम्हाला इथे देईन. त्यांनी त्यांना बंदिस्त करून घेतले, विनवणी केली, कुठल्याच विनंतीला तिने होकार दिला नाही. तो पक्षी आपल्या पत्नी करता स्वच्छंदपणे विहार करण्याकरता गेला, तिला काहीतरी खाण्याकरता आणण्याकरता गेला. पण परत गेलेला पक्षी बराच वेळ झाला रिटर्न आला नाही, पुन्हा परत आला नाही. गेलेला पक्षी पुन्हा आला नाही, म्हणून ती पत्नी ही पक्षीने शोक करत आहे. शोक करता करता तिने मान खाली टाकलेले आहे. तिने सीता माझा जीव व्याकुळ होते, मला जाऊ दे, पण ती सीताबाई काय त्याला जाऊ देत नाही महाराज. तिला तिने डांबून ठेवलेला आहे. वाट बघता बघता मी चोच खाली ठेवली आणि शेवटचा प्राण जातोय तोपर्यंत पक्षाचा आवाज आला. ते प्राणत्याग करते, त्या पक्षीने प्राणत्याग केला. ते पाहून तो पक्षी देखील प्राणत्याग करतो. पण जाता जाता सीतामाईला शाप दिला आणि सीतामाईला शाप दिल्यानंतर ते कर्म तिला देखील तसंच पतीपासून वियोग घडला महाराज. रावणाने पळून नेली, पतीपासून वियोग घडला महाराज. हे कर्म कुणाला चुकले नाही, सीतामाईला कर्म चुकले. सामान्य कर्म झाले त्याची भोगा. जे कर्म आपण केले, कर्मानुसार माणसाला जन्म घ्यावा लागत असतो, कर्मानुसार मरावं लागत असतं. श्री भैरदेवाला प्रत्येक जण नवस करत असतो आणि तो फेडायला यायला लागतो. पाहूया आपण. हा, चप्पल काढली घ्या. शाळे आणि ते जे काही बुक्के आहेत ते इकडे घेऊन या. नवसाला कोण आहे? हॅलो, एक आपल्या मायमावल्याने अजून एक विनंती तुम्हाला की पार्किंगमध्ये प्रत्येक जण वर्षभर या सोहळ्याची वाट बघतो. प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार नवस करतो आणि देव नवस देखील पूर्ण करतो. तो नवस फेडण्यासाठी भाविक भक्त येत असतात. आता थोड्याच वेळात पुष्पवृष्टी होईल. म्हणजे मगाशी आपल्याला मामा भेटला तो सांगत होता की फुल पडेल, मग तीच म्हणजे पुष्पवृष्टी. तर आपण तिकडेच आलेलो आहोत. ते बघा मामा पण समोर आहेत. खूप छान वाटतंय बघा. आता हे एवढं रिकामं दिसतंय, बरोबर आहे, पण नंतर किती भरलेलं असेल. आता पुष्पवृष्टीची तयारी चालली आहे. आपले भाविक भक्त अगदी मन लावून काम करत असतात.
अगदी कोणत्याही मनामध्ये संकोच नाही. तर देवाचं कार्य कसं होईल हे बघत असतात आणि नंतर देव देखील त्यांच्यावर तेवढंच लक्ष देतो. पालखीला बांधायचा पालखीला
छत्रपाला सुवर्णाची कमरेवर माला त्याला राई रखमाबाई राणी सकला वैष्णवराजाची पंढरीचा महिमा वर्णावा किती जय देव काय पालखीची किती वर्ष वाट पाहताय? पालखीची किती महिने वाट पाहताय तुम्ही? 362 दिवस सारखी वाट पाहताय? मा सारखी मोठा सण आहे ना? दिवस आला. ओके ओके, धन्यवाद. थांबा, घेतला घेतला. हा काय असतोय? हे काय असतं? याला काय बोलतात? याला काय बोलतात? नवसाचा नवसाचा काय? नवस याला इथं जोखाचा. मग त्याची ते फळं वगैरे टाकली असतात ती पाण्यात जोगतात ना? मग ती फळं वगैरे काय करतात नंतर? प्रसाद करायचा आणि तो प्रसाद वाटायचा नंतर. अजूनपर्यंत आपली भारतीय बैठक जी आहे तर ती आपल्याला पाहावयास मिळते. हा काय सागर भाऊ बोला. चला बघूया. सागर भाऊ आपल्याला हाक मारलेला आहे. बरेच दिवसांनी अशी कोणीतरी आर्तपणे हाक मारलेली आहे. मस्त वाटलंय. कारण कसं आहे, पारव मी भाऊ म्हणून जास्त प्रसिद्ध आहे म्हणून बोलतो. बरं आहे ना? हा जाऊया आपण. भरपूर गर्दी आहे. असं वाटतं मोठा खजाना असा लागला का काय.
हो बरोबर आहे, सगळा सोनेरी वाटेल, सगळा पिवळा पिवळा मस्त. सगळं एकदम सोनेरी सोनेरी पिवळा पिवळा एकदम जेजुरीचं स्वरूप आलेलं आहे. बघूया आता आपण आतमध्ये जाऊया. जाऊ द्या. अरे हो मग चला आता आपण अल्ट्रा वाईड लावून जाऊया. दोन्हीकडची मंडळी दिसतात एकदम, सगळे एकदम शांतपणे आणि शिस्तपणे जेवतात. हो. या, या. अरे हे काय, हे तो साथीदार कुठे गेला? दोन्ही साईडला जेवण चालू आहे सगळ्यांचं. अरे वा, मावशी पण आलेली आहे जित्यावरनं आपल्यासाठी पालखीसाठी. गुलाबजाम नंतर जेवल्यानंतर जेवण नाही जाऊ मला तेव्हा असं एवढा काय द्यायला पाहिजे. जाऊ हो. हा हा नक्कीच नक्कीच जेवू आम्ही आधी. कसं झाला प्रसाद आपला? हो हे सकाळला सगळ्यांचं प्रेमच आहे तेवढं. ऋषाली डाल नको तुला का नको? आली नाही काय? ओके ओके थांबा थांबा येतो डाळ घेऊन येतो. चालू चालू हा हा हो हो जेवायला बसली बाईस. तू जेवायला बसलीस नाही? मला जेवायला कंचा पाहुणे नको जेवायला, आपण जेवायचा. बरोबर आधी अगोदर पाहुणे म्हणजे जेवायचा. अतिथी देवो भव. मग अतिथी देवो भव. बघा अतिथी देवो भव. मग अतिथी पाहुणे उभी राहिली. चला आपल्या भारताची परंपराच आहे अतिथी देवो भव. त्याबरोबर अगोदर पाहुण्यांना जेवायला देतात आणि नंतर गावाला जेवायला बसतील. चांगली गोष्ट आहे. चला जेवतात ना सर्वांना सुखाने जेवू दे. आपण मिळूया आपल्या व्हिडिओच्या दुसऱ्या भागामध्ये. तोपर्यंत सर्वांना एलकोट एलकोट जय मल्हार.